चला एक्झाम्पल नंबर 27 तुमचं 27वा गणित असेल लिहा. इन ए डबल स्लिट एक्सपेरिमेंट the optical path difference between the rays from the two TWO2 laser from the two coherent sources at point P capital काढायचा. At point P on one side of the central bright band is 7.5 into 10 raised to minus 6 meter. 7.5 into 10 raised to minus 6 meter. And at point Q capital काढला. At point Q on the other side of the central bright band is 1.8 into 10 raised to minus 6 meter. 1.8 into 10 raised to minus 6 meter. Full stop. How many bright and dark bands? Are observed between how many bright and dark bands are observed between the points P and Q capital, between the points P and Q, if wavelength of light used is 6 into 10 raised to minus 7 meter. Is 6 into 10 raised to minus 7 meter. अत्यंत सोपं गणित आहे तसं बघितलं तर. आणि 4 मार्काला बोर्डाच्या परीक्षेला विचारलेलं आहे. ओके पहा काय दिले, फक्त एक्सपेरिमेंट माहित असला की गणिती. इन डबल स्लिट एक्सपेरिमेंट म्हणजे ह्याच्यावर इथं कळलं पाहिजे की तुम्हाला हे इंटरफेरन्स सोर्स आहे, डबल स्लिट दिले याचा. इन डबल स्लिट एक्सपेरिमेंट द ऑप्टिकल पाथ डिफरन्स बिटवीन द रेज फ्रॉम द टू कोहेरंट सोर्सेस. मी पहा इथं डायग्राम काढतो. इथं स्क्रीन आहे, इथं 2 स्लिट आहे. इथं S1 नावाची स्लिट आहे आणि इथं S2 नावाची स्लिट आहे. तर या स्लिट पासून इथं स्क्रीनचा सेंटर आहे. ओके, तर या स्क्रीनवर P नावाचा एक पॉइंट आहे आणि या सोर्सेस पासून, या स्लिट पासून जे रेज येत आहेत, हे रेज येत आहेत. या 2 रे मधला इथला पाथ डिफरन्स दिलाय. पाथ डिफरन्स P नावाचा पॉइंट आहे आणि इथला पाथ डिफरन्स दिलाय आपल्याला. बघा तसंच म्हटलंय का नाही. इन ए डबल स्लिट एक्सपेरिमेंट ऑप्टिकल पाथ डिफरन्स बिटवीन द रेज फ्रॉम द टू कोहेरंट सोर्सेस at point P on one side of the central bright bandच्या एका साइडला P पॉइंट आहे आणि तिथला ऑप्टिकल पाथ डिफरन्स दिलेला आहे आपल्याला 7.5 into 10 raised to minus 6. 7.5 into 10 raised to minus 6 मीटर. गिवन क्वांटिटी लिहिण्यापेक्षा मी डायग्रामच्या स्वरूपातच लिहितोय गिवन क्वांटिटी. पुढे काय म्हटलंय बघा आता,
and at point Q on the other side of the central bright band, म्हणजे या सेंट्रल ब्राईट बँडच्या या साईडला कुठेतरी Q पॉइंट आहे. हा, तर इथला पाथ डिफरन्स दिलेला आहे 1.8 into 10 raised to minus 6. 1.8 into 10 raised to minus 6 मीटर. ओके, हा, तर पुढे काय म्हटले बघा त्याने आता, हाऊ मेनी ब्राईट अँड डार्क बँड्स आर ऑब्झर्व्ड बिटवीन पॉइंट्स P and Q if wavelength of light used is 6 into 10 raised to minus 7. जर वेव्हलेंथ 6 into 10 raised to minus 7 मीटर दिली असेल, तर हाऊ मेनी डार्क अँड ब्राईट बँड्स आर फॉर्म्ड बिटवीन पॉइंट्स P and Q म्हटले. बिटवीन याचा अर्थ त्या दोघांच्या दरम्यान. तिथं फसते बघा, बरेच जण तिथं फसते. ओके, बर, हा सेंट्रल ब्राईट बँड, हा काय आहे, सेंट्रल ब्राईट बँड. तर आपल्याला काय केलं पाहिजे आता, तो जो पाथ डिफरन्स आहे तो एन लॅम्बडा असाच घ्यायचा. कालच्या गणितात तसं चालू होतं. एन लॅम्बडा घेतला, आपल्याला माहिती आहे का कन्स्ट्रक्टिव्ह आहे डिस्ट्रक्टिव्ह आहे. मग एन ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आहे का इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा. एन लॅम्बडा असेल तर तिथं ब्राईट बँड तयार झाला असेल, आणि जर ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असेल तर डार्क बँड तयार झाला असेल. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला काय तयार झालं तिथे हे काढलं पाहिजे, ब्राईट आहे का डार्क आहे. दुसरी गोष्ट कितवा, समजा ब्राईट आला तर कितवा ब्राईट आहे, डार्क आला तर कितवा डार्क आहे, हे पण काढलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला नंबर ऑफ बँड्स कळणार नाहीत ना. हा, तर आपण काय करायचं, तो पार्ट डिफरन्स एन लॅम्बडाच घ्यायचा. डार्क असो तर ब्राईट असो एनच घ्यायचा, त्याप्रमाणे एनची किंमत येते. ओके, हा, तर बघूया आपण पार्ट ऍट पॉइंट P. केस फर्स्ट असं लिहिलं. ऍट पॉइंट P ला काय झालंय, पाथ डिफरन्स किती दिला रे, पाथ डिफरन्स 7.5 into 10 raised to minus 6 मीटर दिलाय. हा पाथ डिफरन्स मी एन लॅम्बडा घेणार आणि P या ठिकाणी मी एनपी असं अक्षर वापरूया. ओके, एनपी लॅम्बडा इज इक्वल टू 7.5 into 10 raised to minus 6. पुढं एनपी, यांचीच किंमत काढायची मला कळतं, म्हणजे कितवा डार्क आहे कितवा ब्राईट आहे हे येतं, डिवायडेड बाय लॅम्बडा येईल. लॅम्बडाची किंमत टाकणार आहे मी. therefore NP is equal to, हा, हे किती आहे, 7.5 into 10 raised to minus 6 आणि लॅम्बडा आहे 6 into 10 raised to minus 7. तर हे 10 raised to minus 7 वरती जाऊ द्या, -6 + 7 होईल, तोपर्यंत त्याला भाग तोडता येईल आपल्याला. ओके, therefore NP is equal to, मी हे 7.5 तसंच ठेवतोय, 10 raised to minus 6 ते -7 वरती आलं +7 झालं आणि हा 6 राहील. 6 एके 6, 6 एके 6 उरला 1, 6 दोन्ही 12 उरले 3, 6 पंचे 30. ओके, म्हणजेच NP इज इक्वल टू किती आलं बघा, 1.25 into 10 raised to 1 आहे, -6 + 7 म्हणजे 1 आहे. 10 raised to 1 म्हणजे 10, 10 ने जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर 12.5 येते. ह्याला काही युनिट नसतं. यांची किंमत 12.5 आली, याचा अर्थ काय असला पाहिजे तिथं, डार्क बँड असला पाहिजे. आणि कितवा, 12.5 कधी घेतो आपण, 13वा डार्क. 13th डार्क बँड इज फॉर्म्ड ऍट पॉइंट. ओके, हा, therefore 13th डार्क बँड, हे याच्यावर कन्क्लुजन निघलं. ओके, 13th डार्क बँड इतकं सोपं आहे बघा. हे डार्क बँड इज फॉर्म्ड ऍट पॉइंट P या ठिकाणी 13वा डार्क तयार झाला असतो. तसंच आता Q या ठिकाणी कितवा ब्राईट आहे का डार्क आहे हे काढायचं. मग त्याच्या मधली बँड आपल्याला मस्त आहे. आपल्याला P आणि Q च्या मधली बँड विचारली ना. हा, पुढे इथे येतोय मी केस 2 ऍट पॉइंट Q. हा, ऍट पॉइंट Q बघूया. Q या ठिकाणी काय झाले, तर पाथ डिफरन्स किती दिला रे Q चा, 1.8 into 10 raised to minus 6 दिला. 1.8 into 10 raised to minus 6 दिला. मग आपण काय करायचं, इथं NQ घ्यायचं, NQ लॅम्बडा. हा, तो डार्क असो ब्राईट असो, आपोआप यांची किंमत त्याप्रमाणे येते. ओके, हा, 1.8 into 10 raised to minus 6. Therefore NQ is equal to,
1.8 into 10 raised to minus 6 divided by lambda. पुढं therefore NQ is equal to 1.8 into 10 raised to minus 6 divided by lambda ची किंमत 6 into 10 raised to minus 7 आहे. 6 1 6 6 0 0 आणि 6 3 18. ओके, therefore NQ is equal to 0.3 हा minus 6 आणि वर आल्यावर plus 7 आहे. Therefore NQ is equal to 0.3 into 10 raised to 1 आला म्हणजेच NQ is equal to 10 याला गुणलं तर 3 आलं. तो NQ ची किंमत 3 आली याचा अर्थ आता तो राऊंड फिगर आहे. 3 आली याचा अर्थ तिथं थर्ड ब्राइट बँड असणार. ओके, देअरफॉर थर्ड ब्राइट बँड is formed at point Q. बघा इथपर्यंत आपण ह्याच्या अगोदर सगळे सोडताना एकच कुठलं तर दिलं होतं, एकच साइड तिथं कसवा कितवा आणि कसला बँड तयार झाला हे विचारलं ह्याच्या अगोदर लास्ट वेळी. ओके, आता काय विचारलं, दोन्ही बाजूचे एक एक पॉईंट दिले आणि मध्ये किती बँड तयार झाले ते विचारले. आता फक्त बँड मोजणं गरजेचं आहे आणि नीट मोजले पाहिजे. जर एखाद्याला व्यवस्थित नाही कळलं की किती बँड आहे, सरळ चित्र काढायचं. पहा किती सोपं आहे खरं तर हे, तरी पण चुकते. आणि तेवढ्यासाठी 4 मार्कापैकी 2 मार्काचा झाला बघा बँडची जर तुमची संख्या मोजायची चुकली तर. ओके, सरळ बघा मी आधी डायग्राम काढून तुम्हाला दाखवतो. किती सोपं आहे आणि फार अगदी परीक्षेत लिहायचं नाहीच कळलं, सरळ डायग्राम काढायची आणि फ्रॉम द फिगर एवढे एवढे बँड आणि एवढे एवढे डार्क आणि एवढे एवढे ब्राईट बँड आर फॉर्म्ड बिटवीन पॉईंट P आणि Q असं सहा लिहायला काय हरकत नाही. पहा मी इथं बँड काढून दाखवतोय तुम्हाला. तसं सोपं आहे, फार काय अवघड नाही. ते कसं लिहायचं हे पण सांगतोय मी तुम्हाला. बघा हे जो आहे रेषा मारलेला आहे तो डार्क बँड आहे आणि मग हा डार्क बँड कितवा आहे तिथं 13वा आहे ना. हा 13 12 11 10 9 8 7 6 सांगा पुरेल का. 6वा 5वा 4था 3रा 2रा 2रा डार्क पुढं हा पहिला डार्क. ओके, वर जरा काढतो. हा डार्क हा डार्क आणि मला इथं डार्क काढलं पाहिजे. इथं डार्क इथं ब्राईट इथं डार्क. हा 13वा हा 12 11. ओके, हा 10th पुढे हा 9 पुढे 8 7 6 5 4 थर्ड सेकंड फर्स्ट डार्क. हा सेंट्रल हा सेंट्रल आला. सेंट्रलला ब्राईटच असतो तुम्हाला माहित आहे. मग इकडचा हा पहिला डार्क आला, हा दुसरा डार्क आला, हा तिसरा डार्क आला. आपल्याला क्यू या ठिकाणी काय थर्ड ब्राईट आहे. थर्ड ब्राईट म्हणजे बघा ब्राईटचं इकडे लिहितोय मी. हा पहिला ब्राईट आहे, हा दुसरा ब्राईट आहे आणि हा तिसरा ब्राईट इथं आला. हा तिसरा ब्राईटचं इकडे लिहिले. हा तिसरा ब्राईट आला ना, बरोबर आहे. हे आपल्याला महत्वाचं आहे तिसरा ब्राईट. आणि 13वा डार्क आहे पी या ठिकाणी. इथं पी पॉइंट आहे आणि इथं 13वा डार्क आहे. हे महत्वाचं आहे. इथं पी पॉइंट आहे आणि इथं 13वा डार्क. तर याच्यामध्ये किती बँड आले आता सरळ मोजायचे किती डार्क आहेत आणि किती ब्राईट आहे. आपल्याला प्रश्न काय विचारला का, हाऊ मेनी ब्राईट अँड डार्क बँड्स आर ऑब्झर्व्ड बिटवीन पॉइंट्स P and Q.
डार्क किती आहेत ब्राईट किती आहेत हे पण विचारलं. बर पहा आता मी पहिल्यांदा ब्राईट मोजतो म्हटल्यावर इथं हा मोजला पाहिजे. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. खरं तर 13वा डार्क आहे म्हणजे 12 ब्राईट असले पाहिजे. ते तोंडी सुद्धा आलं असतं. ओके 12वा ब्राईट चुकतं काय पाहिजे का सेंटरचा ब्राईट मोजायचं. 12 ब्राईट झाले का सेंटरचा एक नाही का 13वा आणि इथला थर्ड ब्राईट आहे. क्यू या ठिकाणी थर्ड ब्राईट तयार झाला. त्याच्यामध्ये किती आहेत 2 आहेत म्हणजे इकडचे 12 इकडचे 2 12 2 किती झाले 14. सेंटरचा एक 15. बिटवीन म्हटल्यावर हा घ्यायचा नाही हे कळलं पाहिजे तुम्हाला. त्यांनी काय विचारले बिटवीन पॉइंट्स पी अँड क्यू विचारले. बिटवीन याचा अर्थ पी आणि क्यूच्या दरम्यान किती तयार झाले म्हणजे क्यू घ्यायचा का नाही घ्यायचा. म्हणजे एकूण इकडचे 12 ब्राईट एका साईडचे दुसऱ्या साईडचे 2 ब्राईट 12 2 14 झाले आणि सेंटरचा एक असे 15 ब्राईट बँड तयार झाले. सरळ डायग्राम काढायची फ्रॉम द फिगर. नंबर ऑफ ब्राईट बँड्स बिटवीन पी अँड क्यू आर इज इक्वल टू किती लिहायचं 12 प्लस 2 प्लस 1 सेंटरचा 1 इज इक्वल टू 15. आता डार्क किती आले बघूया. हा 13वा डार्क आहे याचा अर्थ मध्ये किती आले 12 डार्क आले ना. तो धरायचा नाहीये बिटवीन म्हटलंय म्हणजे 13वा डार्क आहे याचा अर्थ मध्ये 12 डार्क आले तर क्लिअर आहे सेंटरच्या या साईडला. आता हा तिसरा ब्राईट आहे म्हणजे त्याच्यामध्ये किती असतील हे कळलं पाहिजे. त्याच्यामध्ये किती असेल सरळ डायग्राम काढलीच आहे पण सेंटर आहे बघा 1 2 3 तीनच ब्राईट आहे सॉरी 3च डार्क आहे. तिसरा ब्राईट असला तर त्याच्या 3 डार्क आहेत तर इकडचे 3 डार्क आणि वरचे 12 डार्क. 12 आणि 3 किती झाले 15. देयर आर 15 डार्क बँड्स अँड 15 ब्राईट बँड्स बिटवीन पॉइंट्स पी अँड क्यू. ओके असं उत्तर इथे लिहायचं आहे. तुम्ही इथंपर्यंत लिहा. मी तुम्हाला ते अगोदर व्यवस्थित लिहून पण देतो किंवा एका साईडला कुठतरी डायग्राम काढा एका साईडला फक्त आणि मग तिथं लिहून देतो व्यवस्थित लिहायचं. बऱ्याच जणांनी हे गणित कसं चुकलं माहित आहे का तो पण धरला डार्क मोजताना तो 13वा पण धरला बिटवीन म्हटले ते. मग काय काय प्रश्न असा विचारला इन्क्लुडिंग दॅट बँड. इन्क्लुडिंग म्हटल्यावर ते पण आपल्याला बेरीज करावी लागेल. कसा प्रश्न विचारला की शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्यायचा. डायग्राम काढायची कच्चीच काढायची. पेननीच काढायची डायग्राम. गिवन क्वांटिटी जागी डायग्राम्स काढायची. पाहता हे लिहायचं कसं व्यवस्थित ते डायग्राम आपल्या रेफरन्ससाठी झाले. तर नंबर ऑफ ब्राईट बँड्स बिटवीन पॉइंट्स पी अँड क्यू इज इक्वल टू काय काय येणार तर नंबर ऑफ ब्राईट बँड्स बिटवीन पॉइंट पी अँड सेंटर. ओके नंबर ऑफ ब्राईट बँड्स between P and center. Okay. Plus number of bright band between Q and center. Number of bright bands between Q and सेंटर प्लस हे महत्वाचं आहे हे विसरते बघा सेंट्रल ब्राईट बँड एक आहे की प्लस सेंट्रल ब्राईट बँड तो एक आहे ते विसरते. इकडचे 12 म्हणते इकडचे 14 लिहिते सेंटरचा विसरते. आणि मग इकडे आता पी ला 13वा डार्क आहे म्हणजे त्याच्यामध्ये 12 ब्राईट असणारच ना. पुढं क्यू ला 3रा ब्राईट आहे म्हणजे त्याच्यामध्ये 2 ब्राईट असणार. ओके आणि सेंटरचा एक असे मिळून किती आले 15. तर हे आलं उत्तर. पुढे आता डार्क विचारले. ओके ऑल्सो
number of dark bands, number of dark bands between म्हटलं की ते एक्सक्लूड करायचे. पी आणि क्यू ला कसला का बँड असणार, तो इन्क्लूड करायचा नाही. ओके, हा नंबर ऑफ डार्क बँड्स बिटवीन पी अँड क्यू इज इक्वल टू काय काय ना, तर नंबर ऑफ डार्क बँड्स बिटवीन पॉइंट पी अँड सेंटर, नंबर ऑफ डार्क बँड्स बिटवीन पी अँड सेंटर प्लस number of dark bands, number of dark bands between Q and center. सेंटरला डार्क नसतो, त्यामुळे तिथं जसा सेंटरला ब्राईट आलाय तसा इथं सेंटरला डार्क येणार नाही. सेंटरला ब्राईटच असतो, डार्कला विषयच नाही, त्यामुळे एवढंच येणार. बरं आता मला सांगा, पी ला 13वा डार्क आहे, बरोबर आहे का? म्हणजे त्याच्यामध्ये किती डार्क आले? 12. पुढं क्यू ला 3रा ब्राईट आहे, थर्ड ब्राईट आहे ना क्यू ला, म्हणजे त्याच्यामध्ये किती आले? 3 डार्क आलेच ना, 3 डार्क आले, म्हणजे एकूण किती झाले? शेवटी 15 डार्क बँड आले पी आणि क्यू. असं उत्तर व्यवस्थित लिहायचं. ओके, डायग्राम रेफरन्स साठी आपल्याला लिहा. असं सेम गणित एक पुस्तकात सोडवून दिले, ते तुमच्यासाठी देतो आता. लिहा तुमचं किती आहे? 28. हा एक्झाम्पल नंबर 28 लिहा. इन ए यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, इन ए यंग्स वाय कॅपिटल काढा तो ना. इन ए यंग्स double slit experiment, comma, the difference in optical path lengths, the difference in optical path lengths between the rays, the difference in optical path lengths between the rays starting from the two slits, starting from the two legs, starting from the two slits S1 and S2, starting from the two slits S1 and S2 and reaching a point A, and reaching REACH laser, and reaching a point capital A, point चे नाव A दिले यावेळेस, reaching a point A capital लिहिला on the screen is 0.0075 mm, 0.0075 millimeter. हे कन्व्हर्शन तेवढं तुम्हाला करावं लागेल, एका युनिट मध्ये आणायला लागतील भागाकार करताना. And reaching another point B, and reaching another point capital B, reaching another point B on the screen, on the other side of the central fringe, on the other side of the central fringe, fringe म्हणा बँड म्हणा एकच, on the other side of the central fringe is 0.0015 mm, 0.0015 mm, full stop. How many bright and dark fringes, how many dark and bright fringes are observed between A and B, between capital A and B. between म्हटले म्हणजे ते तिथं जो तयार होतो तो एक्सक्लूड करायचा, इन्क्लूड करायचा नाही. between A and B if
the wavelength of light used is, if the wavelength of light used is 6000 angstrom unit, 6000 angstrom unit. क्वेश्चन मार्क. फक्त ते अँगस्ट्रॉम युनिट आणि MM दोन्ही एका युनिटमध्ये तुम्हाला आणावे लागतील. बस सेम गणित आहे वरच्यासारखं. आन्सर लिहून घ्यायचं. ब्राईट बँड 15 येतात. ब्राईट बँड्स इज इक्वल टू 15 आणि डार्क बँड 14 येतात. ब्राईट बँड 15 येतात. डार्क बँड इज इक्वल टू 14. आणि मी तुम्हाला सांगितलं नाही समजलं तर सरळ डायग्राम काढून बघायचं. फार वेळ लागत नाही डायग्राम काढून बघायला. चला वरच्या एवढी जागा सोडा आणि पुढचं लिहा. इन ए डबल स्लिट अरेंजमेंट, in a double slit arrangement, the slits are separated by, the slits are separated by, कितवा आहे तुमचं 29. 29th example. In a double slit arrangement, the slits are separated by a distance equal to 100 times the wavelength of the light. 100 times the wavelength of the light. 100 times the wavelength of the light. Passing through the slits. Passing through the slits. Full stop. Small a आंकड़ा. What is the angular separation? What is the angular separation between the central maximum, between the central maximum and an adjacent maximum, and an adjacent maximum? Central maximum and an adjacent, ADJACENT, adjacent maximum. Question mark. यातला स्मॉल बी आकडा. What is the distance between? What is the distance between these maxima? What is the distance between these maxima on a screen? On a screen 50.0 centimeter from the slits. Centimeter from the slits. हा सटकन लक्ष द्या. काय दिले गणितात बघा. इन ए डबल स्लिट एक्सपेरिमेंट, लिस्ट करूया आपण गिवन क्वांटिटीची. हा इन ए डबल स्लिट एक्सपेरिमेंट the slits are separated by, तो स्लिट मधलं सेपरेशन म्हणजे स्मॉल डी असतं. हा slits are separated by a distance equal to, किती डिस्टन्स आहे बघा बरं, 100 times the wavelength of light. म्हणजे हे डिस्टन्स 100 पट आहे वेवलेंथचा. 100 times the wavelength of the light पासिंग थ्रू द स्लिट. त्या स्लिट मधून जी काही लाईट पास होते त्याच्या वेवलेंथच्या 100 पट त्याचं सेपरेशन आहे. ठीक आहे. स्मॉल ए आकडा काय विचारलाय बघा बरं. स्मॉल ए आकडा. तर व्हॉट इज द अँग्युलर सेपरेशन इन रेडियन बिटवीन द सेंट्रल मॅक्झिमम अँड ऍडजसेंट मॅक्झिमम. बघा मी तुम्हाला जरा डायग्राम काढून दाखवतो. इथं S1 आहे, इथं S2 आहे. या दोन स्लिट मधलं सेपरेशन दिलेलं आहे आपल्याला 100 लॅम्बडा. इथं कुठं स्क्रीन असतो, इथं कुठं स्क्रीनचा सेंटर आहे O डॅश म्हणून आपण त्याला. ओके. तर इथं सेंट्रल मॅक्झिमा तयार झालाय. ओके. पुढे इथं एक मिनिमा असतो.
आणि परत एक मॅक्झिमा असतो. तर आपल्याला काय विचारलंय, हा सेंट्रल मोठं काढतो जरा मी, हा सेंट्रल मॅक्झिमा आहे, परत इथं मिनिमा आहे आणि परत इथं सेंट्रल मॅक्झिमा आहे. तर सेंट्रल मॅक्झिमा आणि त्याच्या ऍडजस्टंटचा मॅक्झिमा यांच्यातलं अँग्युलर सेपरेशन विचारलंय. अँग्युलर सेपरेशन याचा अर्थ जर या दोन स्लिटच्या सेंटर पासून मी या स्लिट सेंटरचा स्लिट सेंट्रल स्लिटचा हा पॉइंट जोडला आणि त्याच्या ऍडजस्टंट स्लिटचा सेंटर याच्याशी जोडला, हा जो अँगल असतो त्याला अँग्युलर विड्थ म्हणतात. नाहीतर दोन सक्सेसिव्ह डार्क बँड किंवा दोन सक्सेसिव्ह ब्राईट बँड मधलं जे अंतर असतं त्याला काय म्हणतात, बँड विड्थ म्हणतात. सेंट्रल मॅक्झिमा आणि त्याच्या ऍडजस्टंट मॅक्झिमा याच्यातली बँड ह्याच्यातलं डिस्टन्स म्हणजे हे बँड विड्थ असतं, म्हणजे डब्ल्यू असतं. तो बँड विड्थ आपण डब्ल्यू अक्षराने दाखवतो, बरोबर आहे का. तर हे आतापर्यंतच्या गणितात काढले आपण. आणि बँड विड्थ काढायचा फॉर्म्युला काय फार अवघड नाही. काय रे फॉर्म्युला जरा सांगता का, डब्ल्यूचा फॉर्म्युला काय आहे. लॅमडा, नीट खात्री करून सांगा, लॅमडा कॅपिटल डी, लॅमडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, असंच आहे का. हा, तर ह्या लॅमडा बघा कॅपिटल डी हे दिले आपल्याला 50 सेंटीमीटर आहे, शेवटी दिले आपल्याला. लॅमडा आणि स्मॉल डीतलं रिलेशन दिले, स्मॉल डी ची किंमत आपण टाकली झाली, ही विड्थ येईल. पण आता हा अँगल कसा काढणार, तर फार सोपा आहे. तो रॅडियन मधली डेफिनेशन आठवते का बघा तुम्हाला, रॅडियन या अँगलची डेफिनेशन आठवते का बघा. एक सर्कल घेतलं, त्या सर्कलचा आर्क घेतला, त्या आर्कची लेंथ एस असेल आणि जी रेडियस आर असेल, तर लेंथ ऑफ द आर्क डिवायडेड बाय रेडियस इज इक्वल टू मधला अँगल असतो रॅडियन मध्ये. तर लेंथ ऑफ द आर्क डिवाइड बाय रेडियस घेतली की अँगल येतो, रॅडियन मधलाच येतो. मग इथं कंपासचं टोक ठेवलं आणि असं सर्कल काढलं असं गृहीत धरायचं, आर्क काढलं असं गृहीत धरायचं. ते अंतर इतकं कमी असतं की ते स्ट्रेट डिस्टन्स काय आणि कर्व काय सेमच असतो, अप्रॉक्सिमेटली सेमच असतो. मग डब्ल्यू डिवायडेड बाय हे जर डिस्टन्स कॅपिटल डी केलं, डब्ल्यू डिवाइड बाय कॅपिटल डी केलं ते अँग्युलर विड्थच येतं, अँग्युलर विड्थ म्हणतात त्याला. नाहीतर इथं आपल्याला डब्ल्यू डिवाइड बाय कॅपिटल डी पण येतं. हे बघा कॅपिटल डी इकडे घेतलं तर डब्ल्यू डिवाइड बाय कॅपिटल डी येतं, ते अँग्युलर विड्थच असते. आणि मग आपल्याला त्यासाठी पहिल्यांदा काय केलं पाहिजे, साधा स्मॉल डब्ल्यू पण कॅपिटल डब्ल्यू पण काढला पाहिजे, किंवा नंतर आपण काढू शकतो. ठीक आहे, आपल्याला काय विचारलंय बघा इथं, तर ए आकड्यात विचारलंय आपल्याला अँग्युलर विड्थ, अँग्युलर विड्थ विचारले. आणि बी आकड्यात काय विचारले बघा, बी आकड्यात काय विचारलंय, तर व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दीज मॅक्झिमा ऑन द स्क्रीन. तो या दोन मॅक्झिमा मधलं अंतर विचारलं म्हणजे विड्थच विचारले. ओके, हा बँड विड्थच विचारलेली. ओके, तर इथं मी पहिल्यांदा अँग्युलर विड्थ किंवा वी हॅव, एक मिनिट, त्यासाठी वेवलेंथ दिले, वेवलेंथ नाही कॅपिटल डी दिले बघा आपल्याला. काय दिले बघा पुढं, तर व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दीज मॅक्झिमा ऑन द स्क्रीन 50.0 सेंटीमीटर फ्रॉम द स्लिट्स. स्क्रीन स्लिट पासून 50.0 सेंटीमीटर अंतरावर, 50.0 सेंटीमीटर अंतरावर हे दिलेलं आहे. ओके, त्यातला मी पहिला आकडा आता ए आकडा सोडवायला घेतोय, वी हॅव. हा काय आहे आपल्याकडे बघा, हा फॉर्म्युला आहे विड्थचा, लॅमडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. पण आता मी हा कॅपिटल डी इकडे घेणार आहे, कारण मी आताच सांगितलं डब्ल्यू डिवायडेड बाय डी केले की मधला अँगल येणार, त्यामुळं डी ला इकडे घेतो मी. therefore डब्ल्यू डिवायडेड बाय कॅपिटल डी इज इक्वल टू लॅमडा डिवाइडेड बाय स्मॉल डी आला. ओके, पुढे इथं काय म्हणता येईल, इथं काय करायचं, छोटीशी डायग्राम काढायची, त्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही. पहा इथं स्लिट आहे S1, इथं स्लिट आहे S2, इथं स्क्रीन आहे, इथं सेंट्रल मॅक्झिमा आहे, इथे एक मिनिमा असतो आणि हा इथं जोडलाय, आणि परत इथे एक मॅक्झिमा असतो, हा इथं जोडलाय. तर हा जो अँगल आहे तर हे कॅपिटल डी असतं अंतर. ओके, आणि हे जे आहे ते डब्ल्यू आहे. ओके, आणि मग बट डब्ल्यू अपॉन कॅपिटल डी इज इक्वल टू थिटा, किंवा त्याला डी थिटा पण म्हणायचं. अँग्युलर विड्थला स्मॉल असतो त्यामुळे डी थिटा पण म्हणतात, थिटा पण म्हणतात, त्यालाच अँग्युलर विड्थ असं म्हणतात. तर इथं हे सांगितलं तुम्हाला, डायग्राम काढाच की अँग्युलर विड्थ ह्याला म्हणायचं. मग इथं मी थिटा टाकतोय. हा, देअरफॉर थिटा किंवा अँग्युलर विड्थ,
थिटा इज इक्वल टू लॅमडा अपॉन स्मॉल टी. लॅमडा अपॉन स्मॉल टी म्हणजेच अँग्युलर विड्थ आली ती. हा, अँग्युलर विड्थ म्हणजेच थिटा इज इक्वल टू डी ची किंमत 100 लॅमडा आहे. डी ची किंमत आहे 100 लॅमडा आणि हा लॅमडा आहे. लॅमडा गेला आणि हे 1/100 म्हणजे 0.0 आलं बघा. 0.01 आणि हे रॅडियन मध्येच असतं. तर ही आली अँग्युलर विड्थ. अँग्युलर विड्थ हे काढायचं होतं आपल्याला, रॅडियन मध्येच विचारलं. आता बी आकडा बघा. हा, स्मॉल बी. आता आपल्याला डायरेक्ट विड्थच काढायचे. नाव हा, सेपरेशन असा शब्द वापरलाय. काय वापरलाय? व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन. मी असं स्पष्ट लिहितोय कारण बँडविड्थ असा आपल्याला उल्लेख केला पाहिजे. डिस्टन्स बिटवीन सेंट्रल मॅक्झिमा अँड ऍडजसंट मॅक्झिमाच आहे ना. ऍडजसंट मॅक्झिमा इज गिवन बाय म्हणजेच विड्थ असते रे ती. विड्थ असते लॅमडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल टी. आणि मग लॅमडाची किंमत माहित राहतात व सेंटीमीटर मध्ये येईल. तर येणार सेंटीमीटर मध्ये येणार. तर कॅपिटल डी किती आहे? 50 आहे. डिवायडेड बाय स्मॉल डी. स्मॉल डी ची किंमत 100 लॅमडा टाकायची. लॅमडा गेला. ओके, शून्याला शून्य गेला म्हणजेच डब्ल्यू किती आला बघा. हा, therefore डब्ल्यू इज इक्वल टू 10 याला भागायचं तर 0.5 आणि हे उत्तर सेंटीमीटर मध्ये येणार. मिलीमीटर मध्ये काढायचं तर काढू शकतो. चला लिहा.